त्यामुळे अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे। आमच्यात तारखा पडतायत, वेगवेगळे चांगले वकील दिलेले। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्याला माहिती असलं पाहिजे की यामुळे ते लांबलेलं आहे। आता 2 महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका सुरू होतील, कदाचित महिन्यांनीच आचारसंहिता लागेल। त्याही बद्दल महायुतीच्या जे उमेदवार आपण देणार आहोत त्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कुठे कमी पडता कामा नये। उद्या त्याच्यातनच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जर एखाद्या तरुणाच्या अंगामध्ये स्पार्क असेल, त्याच्यामध्ये एक नेतृत्व करण्याची चिकाटी असेल आणि तो काम करताना त्यांनी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन गेलं पाहिजे। वडीलधाऱ्यांचा आदर ठेवला पाहिजे। तरुणांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रुपिझम करता कामा नये। गटातटाचं राजकारण अजिबात करू नका। जरी राजकारणात आम्ही पण काम करताना 100% आपल्या विचाराचं काम होत नाही। जरी तुम्ही सगळ्यांनी यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केलेलं असलं तरी आपण लोकशाहीमध्ये काम करतो। अनेकांचे विचार काय, अनेकांची भूमिका काय ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर बहुमताला आदर देऊन त्याच्यातून निर्णय घ्यायचे असतात, त्याला लोकशाही म्हणतात। ही पण बाब माझ्या तरुणांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे। नाहीतर कधी कधी काय तुला मी पदाधिकारी करतो पण माझं पोस्टर लागलं पाहिजे, माझा बोर्ड लागला पाहिजे। जिल्हा अध्यक्ष किंवा महत्त्वाच्या पदाधिकारी यांनी अशा प्रकारे खालच्या कार्यकर्त्यांच्याकडनं अपेक्षा करता कामा नये। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे। कारण